कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची 1918 पासून असलेली परंपरा आनंदी गोपाळ स्नॅक्स सेंटर, कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा मिळण्याचे एकमेव ठिकाण आनंदी गोपाळ स्नॅक्स सेंटर। तिखट आहे पण झटका नाही, चटकदार आहे पण जळजळणारी नाही, मधुर आहे पण गोड नाही, खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही। एक वेळ आपण चव घेऊन पहा। मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा, वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा, तोंडल, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा। वीर धरणावर। मोबाईल नंबर 9960885771 आणि 9767164161। सावधान हिंदुस्तान न्यूज, ज्वलंत विचार, ज्वलंत आचार। गडचिरोलीत राष्ट्रीय महामार्ग आणि अंतर्गत रस्त्यांच्या झालेल्या बिकट अवस्थेमुळे 12ही तालुक्यात प्रशासनाविरोधात प्रचंड असंतोष पसरला। गडचिरोली जिल्ह्यातील त्रस्त नागरिकांनी समाज माध्यमांवर मुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांना हेच का तुमचे स्टील हब असा संतप्त सवाल केला। खड्डेमुक्त रस्त्यांसाठी राजकीय पक्षांकडून विविध प्रकारच्या टीका केली जाते। मागील 5 वर्षांपासून हीच परिस्थिती असल्याने यावर लवकरात लवकर मार्ग न काढल्यास याविरोधात मोठे जन आंदोलन उभे राहण्याची शक्यता आहे। जिल्ह्यातील अतिदुर्गम दक्षिण भागातील प्रवेशद्वार समजल्या जाणाऱ्या आष्टी ते सिरोंचा राष्ट्रीय महामार्गाचे गेल्या 6 वर्षांपासून काम रखडले। त्यामुळे या मार्गावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडल्याने वाहन चालवणे कठीण झालंय। अशा परिस्थितीत गंभीर आजारी रुग्णांना जिल्हा मुख्यालयी नेण्यासाठी जोखीम पत्करावी लागते। सर्वसामान्य प्रवाशांना दररोज नरक यातना सोसण्याशिवाय पर्याय नाही। अंतर्गत रस्त्यांची तर अक्षरशः चाळण झाली। राजघराण्यातील आमदार आणि राज्यमंत्री असलेल्या अहेरी शहरातून जाणाऱ्या रस्त्याची तर अत्यंत बिकट अवस्था आहे। भामरागड तालुक्यात तर अनेक गावांना जोडणाऱ्या वाटेत असलेल्या नाल्यावर पूल नसल्याने आजारी रुग्णांना आणि नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो। सिरोंचा, एटापल्ली आणि मुलचेरा तालुक्यात तर अधिकच विदारक परिस्थिती आहे। विशेष म्हणजे मागील 5 वर्षांपासून तत्कालीन पालकमंत्री एकनाथ शिंदे, विद्यमान पालकमंत्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वतः या रस्त्यांसाठी प्रयत्न करीत आहेत, पण घोडे कुठे अडले हे कुणालाच माहिती नाही। एवढंच नव्हे तर सुरजागड लोह खाणीच्या जवळून जाणाऱ्या गट्टा मार्गांवरून तर पायदळ चालणेही कठीण आहे। चामोर्शी हरणघाट मार्गावर मोठमोठे खड्डे पडल्याने मोठ्या वाहनांना देखील या मार्गावरून जाणे शक्य नाही। हा मार्ग मागील 3 वर्षांपासून लाल फितीत अडकला आहे। राष्ट्रीय महामार्गावर देखील मोठ्या भेगा आणि असमतोल अवस्था झाली। धानोरा, आरमोरी, कोरची, कुरखेडा याही तालुक्यात रस्त्यांची गंभीर परिस्थिती आहे। लोकप्रतिनिधी, शासन, प्रशासनाच्या निष्क्रियतेचा सर्वसामान्यांना फटका बसला आहे। पालकमंत्री पद स्वीकारल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्याच दौऱ्यात गडचिरोलीला स्टील हब बनवू अशी घोषणा केली। मोठे उद्योग आणि विकास होणार असल्याचे सांगितले, पण प्रत्यक्षात साधे रस्ते सुद्धा बांधण्यात देवेंद्र फडणवीस सरकार अपयशी ठरत असल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे। दुसरीकडे 3ही विधानसभेतील आमदारांना याबद्दल गंभीरता नसल्याने त्यांनाही अधिकारी गंभीरतेने घेताना दिसून येत नाही। त्यामुळे पीडित नागरिकांनी त्यांच्या विरोधातही रोष व्यक्त केलाय। प्रशासकीय विभाग उदासीन असल्याने गडचिरोली जिल्ह्यातील रस्त्यासंदर्भात तोडगा निघाला नाही। मागील 2 जिल्हा नियोजनाच्या बैठकीत तर पालकमंत्र्यांनी अधिकाऱ्यांची खरडपट्टी काढली होती, पण परिस्थिती जैसे थे आहे। स्वतः जिल्हाधिकाऱ्यांनी विविध भागाचा दौरा करून यावर तात्काळ उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या आहेत। मात्र सार्वजनिक बांधकाम विभाग, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांवर काहीही फरक पडलेला दिसत नाही। दरवर्षी डागडुजीवर शेकडो कोटी खर्च करतात, पण परिस्थिती सुधारत नाही। आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सावधान हिंदुस्तान न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।